किती फालतू आहे हे मराठ्यांनीच ओळख. मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची. आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत. आम्ही आमचं आरक्षण मिळवणार, आमचे पोरं पोरी आम्ही अधिकारी करणार, उच्च शिक्षणात घालणार. आम्हीच मराठी एक येऊन आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार. आमचे पोरं व्यसनापासून तोडणार आहे. आम्ही पिढ्याना पारचा समाजाला उभा करून ठेवणार, तात्पुरतं नाही. आणि आम्ही एकत्रपणे येत जाणार, हमेशा ताकद दाखवणार. मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, महिना 4 महिन्याला एकत्र येत जा. एकत्र नाही आलेत लोक टिंगल करतात. लोकांना वाटतं फुटले का आपण एक दिसलो की दबदबा राहतो. मराठ्यांचा दरदरा कायम राहायला पाहिजे. महिना 2-3 महिन्यातून एक दिवस कायम कामगुडी जायचं, कुटुंब कार्यक्रमाला येत जायचं. ही विनंती माझी सगळ्या मराठ्यांना. जागे राहा, सावध राहा. आपल्याला पुढे जायचंय. आम्हाला रोजीरोटीची लई गरज आहे, ती देत नाहीत. आम्ही हिंदू आहेत. हिंदू आणि धर्म जर मोठा फडणवीसला व्हावं वाटतं तर मराठ्यांना आरक्षण देऊन मोठा कसं काय करीत नाही? देऊ कोणचं हिंदुत्व आहे त्याचं कोणचं हिंदुत्व आहे? बिगडी हिंदुत्व. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आहे, ते आम्ही चालवणार पुढं सुद्धा. ज्यावेळेस धर्मावर खरं संकट येत त्या टायमाला बघू आम्ही लेणे बारे तुझ्या राजकारणासाठी तू हिंदू करणार. मग हिंदू आहेत ना आम्ही, कमून आरक्षण देत नाही. करणं बलवान धर्मच बलवान होणार. धर्मातले लोक बलवान झाल्यावर, धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार. लोक कोल मोडून पडले वाकडे तिकडे होऊन धर्म कसं काय मोठा होईल? लोक तर सशक्त पाहिजेत, बलशाली पाहिजेत. देणं बळ मराठ्यांना. मराठा हिंदू आहे किंवा धर्माचं रक्षा करेन, सगळ्या नीट बी करेन. तुम्ही सुद्धा आम्हाला नीटच करायचं सांगतो. मारामाऱ्या, भांडणं, दंगली. मराठी असले की कशी कुटाकुटी होती यांना माहिती. आता कुटाकुट्या होत नाहीत ना. आता त्यांचा आड होतो. संभाजीनगरला कधी झालं मग तिकडे जाऊन आड ऐकायला दे. नागपूरला मराठीच लागते लोक नीट करायला. मराठ्याशिवाय मजा नाही कशात. आणि तुम्ही मराठ्याच वाटलो करायला, त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या देणं घेणं नाही. आम्ही आमचं बघू काय करायचं. मुसलमान जावा खरं ते संकट वाटणं आम्हाला त्या टायमाला बघू. अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती. हे देवेंद्र फडणवीसचे पाहुणे ती कोरटकर येतो, सोलापूरकर घाणशा देतात. मासाहेब जिजवलो छत्रपती शिवरायांना, धर्मवीर संभाजीराजेंना, आणि हे भाषा शिकवतात आम्हाला. ती कबरच काढायचं म्हणते. त्या दलिंदर धावण्याची कबर कोणालाच माहित नव्हती. त्या औरंगेची दर्पण जाऊन कुंकड पुरीलं होतं, कोणाला माहित सुद्धा नव्हतं. सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस. त्याची कबर कुठे आहे? आता अफजल खानाची शोधून काढी तू का करून कुठे आहे म्हणून. खरं ते ना दे. देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही, फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही. हे त्याचा उद्देश आहे. मराठ्यांनी समजून घ्या. 70-75 वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू. त्याला ती कबर काढायची कोण म्हणतंय? देवेंद्र फडणवीस. पोलिस कोणी लावले तिथं? देवेंद्र फडणवीसने. कशी काढायची? त्या औरंग्याला हार घालायला, ती दिवा लावायला 2,60,000 रुपये कोण दिले? मोदी साहेबांनी. आणि कबर कोण काढा म्हणतो? हे याला कबर नाही काढायची. याला मराठ्याचे लोक याला माहिती आहेत गरम डोक्याचे. यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून गुंतून टाकू यांना. आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही ते हो. आणि त्या मेलेल्या माणूस येतो ते दलिंदर, ते कुंकुण आलं तर येड्या भोकाच इतक्याला मग काय आलं तर का इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं दुकानच्या वड्या वगळीत. ते फडणवीस बाहेर काढलं. मराठ्यांनी शानेरा आपलं एकजूट राहा. ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठीचे. पण आज रोजीरोटीची गरज आहे. फडणवीस ती देत नाही आपल्याला. धनगराला आरक्षण देत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही. नुसता वापर करतो. सगळ्या जातीने फडणवीसला वय केलं. किती गोड बोलून तो कांड करतो. म्हणजे क्रूर आणि सूड भावनेला वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. दादा, राज्यामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी असेल, RSS असेल, विश्व हिंदू परिषद असेल, अशा अनेक संघटना आहेत. जातीयनी या संघटना झालेल्या आहेत. त्यातच आता तुम्ही मराठ्यांच्या ज्या सेवकांची संघटना उभा करताय एका प्रकारे, या संघटनेची कार्यपद्धती सुद्धा त्या संघटनेप्रमाणे असणार तर स्वतंत्र वेगळे असणार? आम्ही संघटना उभा करतच नाही. पहिला प्रश्न क्लिअर. कारण संघटनेचा उद्देश काय असतो? मराठा एक करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं. आमचा उद्देश काय? मराठा समाज एक करणं आणि सोडवणं. मराठा समाज एक बी झाला, प्रश्न सुटला. आज संघटनेच काय करायचे? संघटना फंघटना
पक्षण फिक्षण काय संबंध नाही. काय एक सेवक एवढा मोठा बलाढ्य समाज 7 करोड काम कोणाला सांगायचं, आडी अडचणी सांगायचं कोणाला तरी. एक आम्ही त्यांना सेवक द्यायला, त्यांचंच लेकरू, त्यांचंच गाव, त्यांच्याच अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नियम तिथं द्यायला लागलो. ते त्यांना अडचणी सांगताना आपलं सोडायचा प्रयत्न करू, नाही सुटल्या तर आंदोलनाच्या माध्यम करू आपण मोठमोठाले. ही आमचा उद्देश आहे. आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी नाव मराठा सेवक आहे, पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं. हे आमचा त्याच्या मागचा उद्देश. सगळ्या जातीचं काम मराठा सेवक करणार, पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होतं. शहरात वार्डानुसार आणि गावानुसार एक ते पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार. ते मात्र सेवक म्हणूनच, संघटना राजकारण म्हणून नाही, आणि ते कधी होणार नाही. सेवक म्हणून पक्षाचा संघटनेचा माणूस नसणार. जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार. आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने. कारण पुढं चालून जर उघडं पडलो पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून आमचा पुढचा तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकेल राजकीय सामाजिक करिअरमधून. त्याच्यामुळं तशा आपण होऊ पण नाही. मराठ्यांची सेवा करण्यासाठी नोकर म्हणून याच्यात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतरावं. दादा तुम्ही आता चर्चेदरम्यान मुंबईला जाण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता. मुंबईला जाण्याबाबत सुद्धा तुम्ही बोललेला आहात. गारगार हवेत तुम्ही जाणार आहात. नेमकी ही तारीख काय असणार आणि केव्हा जाणार? नाही, ती ठरवू आम्ही अचानकच ठरवू. कारण अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखी सांगावं लागतं. फडणवीस अचानक धोका देणारा, सूड भावनेनं वागणारा माणूस, गोड बोलून सोंग करून मराठ्यांच्या मतावर निवडून आला. त्यांचा जे आनंद आहे ना सगळ्या आमदार मंत्र्यांचा, फक्त मराठ्यांना. भाजपमधले जेवढे आमदार मंत्री आज एवढे आणतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना. मंत्रिपद मिळालेला, आमदारकी मिळालेला फक्त मराठ्यांना. त्याच्यावर विरजन टाकायला मला वेळ नाही लागला. फक्त सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगणं गरजेचं आहे, मराठ्यांच्या मतावर निवडून आलेलो आहेत हे अंतिम सत्य आहे, म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या असं सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी फडणवीसला सांगावं. या अधिवेशनाच्या आमचे गॅजेट ते सगळे लागू करावे, सगळ्या केसेस मागे घ्याव्या. नसता मी चॅलेंज म्हणून तुमच्या पुढे उभा असणार हे लक्षात ठेवा. मॅनेज होणारा नाहीये, फुटणारा नाहीये. म्हणून जरा गरीबाच्या लेकराला शिखरावर न्यायचं आहे मला. गरीबाच्या लेकराला IPS दर्जाचा अधिकारी बनलेला बघायचं, उच्च शिक्षण घेतलेला बघायचं, आमच्या लेकरांनी व्यवसाय टाकलेले बघायचं, त्यांना आयुष्याचं द्यायचंय. पिढ्यानं पारचं मला त्यांना उभा करून द्यायचं. तात्पुरतं 1-2 दिवसाचा नाही. आमदार निवडून देणं म्हणजे 5 वर्षाचा तात्पुरता झाला. सरपंच देणं 4-5 वर्षाचा झाला. जिल्हा परिषद पंचायत समितीचा नगरसेवक केला म्हणजे 4-5 वर्षाचा. नोकरी दिली म्हणजे आयुष्याचा कल्याण झाला. मला हे तात्पुरतं नाही द्यायचं 4-4, 2-2 वर्ष. त्यांना कायमस्वरूपीचे तालुक्यावर 100, 200 कॉलेज तर त्यांना हॉस्टेल दिले, वसतिगृह दिली, तर गोरगरिबांच्या 2-2 हजार लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं. पिढ्यांना पार टिकणार. त्यांना जर व्यवसाय उभा करून दिले बिना कर्जाचे, बिनव्याजी कर्जाचे म्हणतो आम्ही तुम्हाला, त्याच्या पिढ्यांना पार आयुष्याचं कल्याण झालं. त्याला रोजीरोटी आयुष्याची. मुलांना जर उच्च शिक्षण घेतलं, तो इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, वकील झाला, तो आर्किटेक्ट झाला, तो कलेक्टर झाला, तहसीलदार झाला, PSI झाला, SP झाला, तहसीलदार झाला, नायब तहसीलदार झाला, तो ग्रामसेवक झाला, तो शिव झाला, तो BDO झाला. असला जर अधिकारी झाले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार. त्यासाठी मला काम करायचं. ते मिळवण्यासाठी मी फडणवीसांना सुट्टी देणार आणि मी ते स्वप्न बघतो पिढ्यांना पारचं समाजाला देण्याचं. मी माझं पायापुरतं बघणार नाही, माझ्या कुटुंबासाठी बघणार नाही, मला मोठं होण्यासाठी मी बघत नाही. ते समाजाने ओळखलं माझ्या की स्वस्वार्थासाठी करत नाही, ₹1 घेत नाही, पद घेत नाही. हे त्याच्यात म्हणून जरा मोडतच नाही. हे माझ्या समाजाला माहिती आहे म्हणून समाज माझं मग मला शॉर्ट बसलो. आम्हाला वाटलं होतं 200-300 लोक देईन. अरे हे मंगल कार्यात बसायला जागा मिळत नाही. मायबापा हो मराठ्यांनो, खरंच तुमच्या नतमस्तक आहे. आणि तुम्ही तुमचं हे योगदान मी वायाला लागलं. तुमचं योगदान हे ते एकजूट दाखवताना तुमच्या लेकराचं कल्याणच करणार आहे. मी फक्त झुकतो तुमचं. हा फक्त मला बाहेर येता येत नाही सध्या कार्यक्रमाला लागणार. मला डॉक्टरने आराम करायला सांगितलं, मला चालता येत नाही. मी एका जागेवर बसून तुमच्या लेकराचं कल्याण करेन. मराठा नाही जरी आलो तरी नाराज होत नाही. हा ही विनंती माझी तुम्हाला. पण मला या समाजाला आयुष्याचं दे. आणि देवेंद्र फडणवीस सांगतो मी चॅलेंज म्हणून उभा आहे तुमच्या.
बेमानी करू नका तुम्ही मराठ्यांशी, गद्दारी करू नका. त्यांना आरक्षण द्या, त्यांचा हक्क आहे देऊ, त्यांचे गॅजेट द्या. तुम्ही जर नाही दिला ना, मी चॅलेंज म्हणतो बात मी मुंबईची तारीख आता डिक्लेअर करणार कारण उन्हाचा उकाडा तिथं हिट असतं मुंबई, प्रत्येक लोक माझ्या करतो त्याची डिक्लेअर करेल त्या दिवशी राज्य लॉक झालेलं असतं. 6 जूनला नागपूर हिंसेनंतर आज देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा नागपूरला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या दरम्यान नागपूरमध्ये जो काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडवून आणली त्यांच्याकडून ज्यांच्याकडून मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. कुणावर? हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचं बाहेर सोडून जाणार मी याला. खरंच याचे प्रश्न विचारतो, याचं काय करणार नाही. तरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो ना तुम्हाला, तुमच्या नुकसान झालेलं आहे ते दंगा ज्यांनी केला त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे आणि जे त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस म्हटले. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल त्या याची सोलापूर प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. पाहुणे तो अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, देवेंद्र फडणवीसकडे बाहेर गेला बघितलं होता. त्याचं कारण सांगतो, संतोष देशमुखांची हत्या झाली, किती आरोपी धरले तो 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणार आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते 100-150 जण तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार? आता इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वाटते. आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार घरात, हे सत्य आहे. तू लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे ही वसुली करत नाही, भरून देतो. याचं काय करणार? आमच्या किशी माग घेऊन म्हणलं होतं, एक मागं नाही घेतलं. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली, सगळे स्वारीची अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे आदेशकालीन नाही काढ. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली, शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत, कुणबीचे व्हॅलिडिटी दिले जात नाही, जाणून बुजून जातीवादी अधिकारी. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहिती आहे का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभा राहायचं. लुळविणार पायाखाली जर सरकारला लुळविलं नाही ना तर जात मराठ्याची सांगणार नाही, त्यांना ठेवा लुळविन यांना पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटतं, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बस. खानदानी असतं मराठ्याच्या अवलाद फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसून तुम्हाला मराठ्यात जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली मी तुमच्या आनंदावर विरजनच टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिली, ध्यानात ठेवायची. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. तुम्हाला सत्ता असली तरी सत्तान फिरताना नाही, म्हणजे आम्ही असे किती काय असले येतात जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठा सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द येऊ, तुम्ही जर आरक्षण नाही दिलं, मला पळता भूई कमी नाही केली तिथून माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो, हा एक गोष्ट करी, फडणवीसांना म्हणा आमच्या मालवस्तू देऊन टाका, सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबांना. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री सगळ्यांना सांगतो, एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही आमच्या मागणीची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याच्या कल्याण करा, एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही. सरकार फेकायला मोठं, सरकारला सुद्धा कुणी येणार मराठी पाया चॅलेंज नाही सांगतो. आणि माया नादी पुन्हा सांगतो लागू नका, आमच्या मागण्याची अंमलबजावणी गुढीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना सौदा गोड करू म्हणून जरा दिसू शकत नाही.
बिचारे गप्प बसले ती, पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी, असा जातवान. एखाद्या जिरवीनं म्हणलं ना, जिरवीतच असतं. आपला कचकाल आहे अवघड आहे. ज्याच्या कुणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कुणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले, पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका, तुम्हाला कळन सरकार मोठं मराठा. चलो, धन्यवाद.